दाभोळकर हत्या प्रकरण हे महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात चर्चित असलेलं असं एक प्रकरण आहे आणि त्याच प्रकरणामध्ये आरोपी असलेले त्यानंतर तुरुंगवास भोगलेले आणि नंतर निर्दोष म्हणून बाहेर आलेले विक्रम भावे आपल्यासोबत आहे। त्यांनी या संपूर्ण घटनाक्रमांवरती त्यांची जी काही अपभीती होती त्यावरती एक पुस्तक लिहिलं आहे। आपण त्यांच्याचकडनं जाणून घेऊया। भाऊ, काय सांगाल? आपण पुस्तक लिहिलं आहे, नेमकं पुस्तकाचं नाव काय आणि पुस्तकामध्ये नेमकं काय काय उल्लेख आहे? हे दाभोळकर हत्या आणि मी असं हे पुस्तकाचं नाव आहे। नरेंद्र दाभोळकर हत्येच्या प्रकरणात CBIने मला अटक केली आणि साधारण 2 वर्ष मला कारागृहात राहावं लागलं। 2 वर्षानंतर उच्च न्यायालयाने मला जामीन दिला आणि पुढे 3 वर्ष हा खटला चालला। शेवटी माझ्या विरोधात काही पुरावे नसल्यामुळे पुण्याच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने माझी या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली। पण या संपूर्ण कालावधीत हिंदुत्ववादी असण्याचे जे काही परिणाम मला आणि माझ्या कुटुंबाला भोगावे लागले ते अत्यंत वाईट होते। म्हणजे हिंदुत्ववादी असणं हा अपराध आहे की काय या देशात असा प्रश्न पडावा असे ते अनुभव होते। ते अनुभव समाजासमोर किंवा खास करून हिंदुत्ववादी तरुणांसमोर आले पाहिजेत। अर्थात ते करताना त्यांना नाउमेद करणं हा माझा उद्देश नाही। त्यातनं त्यांनी धडा घेऊन शहाणं व्हावं आणि हिंदूविरोधी षडयंत्र ओळखावं। कारण आम्ही जात्यात होतो, कोणीतरी सुपात असणार आहे, त्या सुपातल्यांनी जरा सावध व्हावं यासाठी पुस्तक लिहिणं हाच उद्देश होता। त्यावेळी नेमके आरोप जे आहे ते तुम्हाला अटक झाली तेव्हा नेमके तुमच्यावरती काय आरोप झालेले होते? आरोप म्हणजे मला जेव्हा CBIच्या ऑफिसरनी बोलवलं त्यांच्या कार्यालयात तेव्हाच त्यांनी मला सांगितलं होतं की मी ज्यांच्यासोबत काम करायचो ते हिंदुत्ववादी अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांना त्यांनी ऑलरेडी अटक केली होती आणि मला CBIच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की त्यांच्या विरोधात आम्ही सांगतो तशी साक्ष देत किंवा जबाब देत असाल तर तुम्हाला सोडतो, अन्यथा तुम्हाला अटक करू। अशा प्रकारे खोटी साक्ष द्यायला ते दबाव आणत होते। मी त्याला तयार झालो नाही, त्यामुळे मी या प्रकरणातला आरोपी बनलो। अच्छा, तुम्ही थेट आरोप करता हिंदुत्ववादी षडयंत्र होता म्हणून। त्यावेळी तत्कालीन जे सरकार होतं महाराष्ट्रात काँग्रेसचं जरी असलं तरी केंद्रामध्ये जे आहे ते भाजपचं आणि बलाढ्य असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं असलेलं सरकार होतं। तुम्ही हिंदुत्ववादी षडयंत्र हे जे आरोप करता हे नेमक्या कुठल्या आधारावर? हे हिंदूविरोधी षडयंत्र असं माझं म्हणणं आहे, कारण अनेक मोठ्या पुरोगामी म्हणवणाऱ्या नेत्यांनी जाहीरपणे सांगितलं आहे की सरकार हिंदुत्ववाद्यांचं असलं तरी सिस्टीम आमची आहे, म्हणजे त्यांची। त्यामुळे इथे संशयाला जागा आहे की सरकार हिंदुत्ववादी दोन्हीकडे असलं तरीसुद्धा सिस्टीममध्ये कोण हिंदूविरोधी बसलेले आहेत त्यांना शोधलं पाहिजे। ते जरा शोध घेतला तर कळेल कोणाच्या आदेशाने तो CBI अधिकारी वागत होता। त्यावेळी जेव्हा तुम्हाला अटक झाली महाराष्ट्रामध्ये काँग्रेस सरकार होतं, काय वाटतं कुणाच्या आदेशावर जे आहे ते हे संपूर्ण अधिकारी त्यावेळेस कामकाज करत होते जेणेकरून तुम्हाला जे आहे ते अटक करण्यात आली? कोणाच्या आदेशावरून करत होते हे मी नाही सांगू शकत, पण मी एक सरकमस्टन्स सांगू शकतो असा की कुठलीही घटना घडली हत्येची की जगन्मान्य असं शिष्टाचार आहे, फक्त भारतात नाही जगात सगळीकडेच। एखादी हत्या घडली तर त्या हत्येमागचे अनेक अँगल तपासले जातात की गुन्हेगारी काही संबंध आहे का, अंडरवर्ल्डशी आहे का, भाऊबंदकीचा वाद आहे का, प्रॉपर्टीवरून काही झालं आहे का, बाईची भानगड आहे का, असे अनेक अँगल तपासले जातात। मग क्लू मिळतो, मग तपास पुढे होतो। दाभोळकरांच्या हत्येनंतर FIR सुद्धा लॉन्च झाला नाही तर तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी जाहीर भाषणात सांगून टाकलं की या हत्येमागे हिंदुत्ववाद्यांचा हात आहे। म्हणजे हत्येनंतर 15 मिनिटात तपासाची दिशा ठरलेली होती ना। अच्छा, पुस्तकांचं प्रकाशन होणार आहे, काय नेमकं उलगडं होऊ शकतं पुस्तकातून? काही त्यावेळेसच्या तत्कालीन नेत्यांची नावं, काही सरकारांची नावं किंवा काही अधिकाऱ्यांची नावं काही पुढे येणे शक्य? नाही, मी बेसिकली माझे अनुभव त्यात लिहिलेले। बघा, हे सगळं ह्या सगळ्यात न जाताना मला एक गोष्ट जाणवली की एक व्यवस्था आहे जी देश चालवते, पण ह्या प्रकरणामध्ये पुराव्यांची लायकी हा शब्द मी वापरीन। मी अत्यंत जबाबदारीने लायकी हाच शब्द वापरीन की या प्रकरणामध्ये पुराव्यांची जी काही लायकी आहे ती पाहता नरेंद्र दाभोळकरांच्या जागी दुसरा कुणी माणूस मेलेला असता तर हा खटलाच चालला नसता। पण मेलेला माणूस दाभोळकर आहे ना, मग कोणाला तरी शिक्षा देणं भाग आहे। आता ही व्यवस्थेची अत्यंत कच खाऊ, पराजित, शेपटी घालू मानसिकता व्यवस्थेची आपल्याला मी जवळून पाहिली। व्यवस्था म्हणजे मी न्यायव्यवस्था म्हणत नाही, हा देश ज्या व्यवस्थेने चालतो त्या सगळ्या व्यवस्थेला मी उद्देशून बोलतो। म्हणजे दाभोळकर हे अंधश्रद्धेविरोधी काम करत होते, त्याच अनुषंगाने त्यांचा विरोधी किंवा आरोपी कोणी जर असेल तर हिंदुत्ववादी असावा या पद्धतीने जे आहे ते संपूर्ण प्रकरण त्यावेळेस चाललं असावं। बघा, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नक्षलवाद्यांशी संबंध असलेले अनेक पुरावे सरकारकडे आहेत, पोलिसांकडे आहेत। त्यांच्या कार्यकर्त्यांना नक्षलवादी कारवायांमध्ये अटकसुद्धा झालेली आहे। त्याच्या सुटकेसाठी दाभोळकरांनी पत्र काढलेले आहेत, मोर्चे काढलेले आहेत। त्यामुळे दाभोळकर म्हणल्यावर हिंदुत्ववादीच त्यांचे विरोधी असं म्हणायची गरज नाही। दाभोळकरांवर ॲसिड अटॅकसुद्धा झाला होता, पण त्याचा तपासच झालेला नाही शेवटपर्यंत।
खूप खूप धन्यवाद. आपण पाहू शकतो की दाभोळकर हत्या आणि मी या पुस्तकाचं प्रकाशन जे आहे ते लवकरच होणार आहे. याच प्रकरणातील जे आहे ते आरोपी असलेले आणि त्यानंतर निर्दोष म्हणून बाहेर सुटलेले विक्रम भावे यांनी हे पुस्तक जे आहे ते लिहिलेलं आहे आणि एकूणच या पुस्तकातून अनेक बाबींचा उलगडा देखील होण्याची शक्यता आहे. लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.